नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय गुड न्यूज घेऊन। जे की समजा रेल्वेची तयारी करणारे विद्यार्थी आहे, बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहे, यांच्यासाठी रेल्वेना भंगपर रिक्रुटमेंट काढलेली आहे। जवळपास 8113 वॅकन्सी ज्या आहेत ते रेल्वेना जवळपास 21 ज्या काही आरआरबी आहेत त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहे। मग यामध्ये ज्या की ग्रॅज्युएट लेवलच्या वॅकन्सी ज्या आहेत ते डिक्लेअर झालेल्या आहे आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या वॅकन्सी ज्या आहेत त्या 21 सप्टेंबरला त्यांचं डिटेल नोटिफिकेशन जे येणार आहे। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। मग या आरआरबी वाईज वॅकन्सीज किती आहे, नंतर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तर ऑलरेडी ग्रॅज्युएट लागतेच, नंतर एज लिमिट काय असणार आहे, नंतर या एग्जामचा एग्जाम पॅटर्न कसा असणार आहे, नंतर सिलेबस काय असणार आहे, नंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते वन बाय वन आपण आज या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बघितल्यानंतर आवडल्यास लाईक करायचं आहे। आणि जे विद्यार्थी समजा या यूट्यूब चॅनलला नवीन आहात त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, आपलं साकार एज्युकेशन नाशिक या नावाचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवायचंय। कारण या इथून पुढे जे काही नोटिफिकेशन येतील सेंट्रल गव्हर्नमेंटचे असेल, स्टेट गव्हर्नमेंटचे असेल, तर याचे नोटिफिकेशन्स लेक्चर्स किंवा आपले सब्जेक्ट रिलेटेड नोटिफिकेशन लेक्चर्स जे आहे ते तुम्हाला याच्यावर बघायला भेटतील। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघूया रेल्वेच्या बाबतीत पूर्णपणे इन्फॉर्मेशन। हे बघा, यामध्ये सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस आली होती आणि ही जी ॲडव्हर्टाइज आहे रिक्रुटमेंट फॉर द व्हेरियस पोस्ट ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज, फक्त ग्रॅज्युएट विद्यार्थी जे आहे या ठिकाणी अप्लाय करू शकतात। मग ग्रॅज्युएटमध्ये एनी ग्रॅज्युएट असेल, मग BA असेल, BCom असेल, BSc असेल, BE असेल, BPharm असेल, YC मधून ग्रॅज्युएट झालेला असेल, कोणताही ग्रॅज्युएट या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो। सर मिनिमम पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे का? नाही। मग सर माझं ग्रॅज्युएशन 3 वर्षाचं 5 वर्षात झालं, मी अप्लाय करू शकतो का? करू शकतो। 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन 8 वर्षात झालं, करू शकतो का? करू शकतो। कोणताही विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्टसाठी। ठीक आहे, तर हे झालं एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत। मग वॅकन्सीज कोणकोणत्या आहे बघा विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये आपल्या आरआरबी साठी आपण जर विचार केला तर आपल्याला एक या ठिकाणी मुंबईचा विचार करावा लागेल आपल्याला। तर मुंबईमध्ये आहे जवळपास 827 वॅकन्सीज, आपल्याला जवळ पडणारं जे रिजन आहे ते। नंतर दुसरं आहे सिकंदराबादमध्ये आहे 478 वॅकन्सीज आणि आपल्याला तिसरं आहे अहमदाबादमध्ये जवळपास 516 वॅकन्सीज आहे आणि सर्वात जास्त जर विचार केला आपण तर आहे 1382 कोणत्या रिजनमध्ये? कोलकाता या आरआरबी मध्ये सर्वात जास्त वॅकन्सीज आहे। आणि नंबर 2 ला जर विचार केला तर नंबर 2 ला आहे मुंबईच्या आहे 827 वॅकन्सी। मग सर अप्लाय कुठून करायचं आहे? आता आपण नाशिकमध्ये येतो, तर नाशिकवाल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जे आरआरबी जवळ पडेल त्या ठिकाणून आपल्याला करायचं आहे। आपल्याला मुंबई जवळ पडतं तर मुंबई ठिकाणूच आपल्याला अप्लाय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर हे झालं आरआरबीच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो। आरआरबीच्या वॅकन्सीज वाईज आपण इथे काय केलं, डिक्लेअर केलंय की वॅकन्सीज वाईज आहे किती वॅकन्सी कोणकोणत्या आरआरबीला आहे। ओके, मग या ठिकाणी पुढे बघा, आता या वॅकन्सीज ज्या आहे त्या कोणत्या पोस्टसाठी किती आहे या ठिकाणी आपण क्लिअर करू। कोणत्या पोस्टसाठी किती आहे बघा, या ठिकाणी ज्या वॅकन्सीज आहेत त्या आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, या ठिकाणी चीफ कमर्शियल कम तिकीट क्लर्क, या ज्या आहे लेवल 6 च्या वॅकन्सीज आहे आणि लेवल 5 च्या वॅकन्सीज आहे। लेवल 6 आणि लेवल 5। मग या ठिकाणी इनिशियल पे जो आहे 35,400, जवळपास 35,400 ला डबल करा, जवळपास 70,800 पे जो आहे तो होऊन जातो मंथली। मग या ठिकाणी एज लिमिट काय आहे चीफ कमर्शियल कम तिकीट क्लर्क सुपरवायझरला, तर जवळपास 1/1/2025 पर्यंत मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम 33 वर्ष, म्हणजे मिनिमम 18 वर्ष कंप्लीट पाहिजे अप्लाय करण्यासाठी आणि मॅक्झिमम 33 वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे। पण आता मागे 20 ते 23च्या दरम्यान कोविड आला होता, त्यामुळे रेल्वेनं याची काळजी घेतलेली आहे की कोविडच्या काळामध्ये एक्झाम होऊ शकले नाही। त्यामुळे रेल्वेनं काय केलं की 3 वर्ष सगळ्या कॅटेगरीसाठी काय केलं, एज रिलॅक्सेशन देऊन टाकलं। म्हणजे जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी जो आहे तो 18 ते 36 पर्यंत अप्लाय करू शकतो। नंतर या ठिकाणी चीफ कमर्शियल कम तिकीट कलेक्ट सुपरवायझरच्या वॅकन्सी आहे 1736। नंतर स्टेशन मास्टर, सर्वात बेस्ट पोस्ट जे आहे रेल्वे मधली स्टेशन मास्टर, याचा सॅलरी 35,400 बेसिक आहे, जवळपास 70,800च्या दरम्यान जातो। नंतर या ठिकाणी एज लिमिट जे आहे ते आहे 18 ते 36 आणि एज रिलॅक्सेशन 3 वर्ष वाढून घ्या, 5 वर्ष वाढून घ्या। नंतर टोटल वॅकन्सी जर विचार केला स्टेशन मास्टरच्या त्या आहे 994 वॅकन्सीज।
नंतर गुड ट्रेन्स मॅनेजर या ठिकाणी याचं सॅलरी जे आहे जवळपास 58,400 होतील. याची एज लिमिट जी आहे ती आहे 18 ते 36 आणि वॅकन्सीज जे आहे 3144. नंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट याचं पण जवळपास 18 ते 36 एज, नंतर 1507 वॅकन्सीज. आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट याच्या वॅकन्सी आहे 732 आणि टोटल एज जे आहे मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 36. जनरल कॅटेगरी EWS कॅटेगरीसाठी, OBC साठी 3 वर्ष वाढवून घ्या, नंतर SC/ST साठी 5 वर्ष वाढवून घ्या. टोटल वॅकन्सीचा जर विचार केला तर टोटल आहे ज्या नॉन पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएटसाठी आहे 8,813. किती आहे? 8,113 वॅकन्सीज आहे. ओके, तर हे झालं डिटेल्स. वॅकन्सीज ग्लान्स जो आहे तो आपण काय केला या ठिकाणी क्लिअर केला विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढे बघा. मग आता पुढे काय आहे बघा, या ठिकाणी जे काही इम्पॉर्टंट डेट्स आहे त्या इम्पॉर्टंट डेट्स ॲप्लिकेशन कधीपासून स्टार्ट होता, नंतर एंड कधी होतात. आता या ठिकाणी एक्झामची डेट रेल्वेनं दिलेली नाहीये, रेल्वेची एक्झामची डेट त्यांनी डिक्लेअर केलेली नाहीये. मग एक्झाम्स कधी असू शकतं ते पण मी इथे तुम्हाला प्रिडिक्ट करून दाखवेल. आता डेट ऑफ पब्लिकेशन RRB वेबसाईट, आता 13ला जे आहे जे काही समजा ॲड आहे ती ॲड आलेली आहे ऑलरेडी 13ला. ओके, तर मग 13ला ॲड आली, 14 पासून ऍप्लिकेशन चालू झालेले विद्यार्थी मित्रांनो, आजपासून ऍप्लिकेशन चालू झालेले. मग ऍप्लिकेशन कधीपर्यंत करता येणार आहे तर 13 ऑक्टोबर पर्यंत संध्याकाळी 11:59 किती 11:59 तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणार आहे. नंतर फीस पेमेंट जे आहे ते सुद्धा तुम्हाला 14/10/2024 पर्यंत तर 15/10/2024 पर्यंत तुम्हाला काय करता येणार आहे, फीस पे करता येणार आहे. नंतर मॉडिफिकेशन करायचं असेल समजा फॉर्म मध्ये तर ते आहे 16/10/2024 ते 25/10/2024 पर्यंत तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये काही चेंजेस करायचे असेल फॉर्म भरून झाल्यानंतर तर तुम्ही करू शकता. कधीपर्यंत 25/10/2024 पर्यंत. तर हे झालं इम्पॉर्टंट डेट. सर मग तुम्ही ऍप्लिकेशनच्या डेट सांगितल्या, एंड सांगितलं, मॉडिफिकेशन करायचं हे सांगितलं, पण सर एक्झाम कधी असू शकते. आता जवळपास 14 जवळपास त्यांनी सांगितलं की ऍप्लिकेशनची लास्ट डेट जी आहे 13/10/2024 म्हणजे आजपासून जर विचार केला तर 1 महिना ऍप्लिकेशन चालणार आहे. किती? 1 महिना. मग तिथून पुढे एक्झाम होणार आहे. मागच्या 2019चा जर विचार केला आपण समजा तर 2019 मध्ये एक्झामची प्रोसेस जवळपास 1-2 वर्ष चालू होती. त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर तुम्हाला एक्झाम जे आहे पुढच्या 6 महिन्यामध्ये होऊ शकते. समजा तर एक्झाम आपण विचार करू फेब्रुवारीमध्ये किंवा मार्च एप्रिल या महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकते किंवा पुढे सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला टाइम आहे विद्यार्थी मित्रांनो प्रिपरेशन करण्यासाठी. त्यामुळे जे एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, जेवढे की बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी रेल्वेचा फॉर्म भरायचा आहे. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, खूप चांगला जॉब आहे आणि खूप चांगली सॅलरी आहे आणि जे की प्लेसमेंट आहे ती आपल्या जवळपास भेटते. त्यामुळे सगळ्यांनी काय करायचे, अप्लाय करायचे विद्यार्थी मित्रांनो. कशासाठी? रेल्वेच्या ज्या काही पोस्ट आलेल्या आहे NTPCच्या त्यासाठी सगळ्यांनी काय करायचे, अप्लाय करायचे. मग सर पोस्ट कोणकोणत्या आहे, कोणकोणत्या पोस्टसाठी आम्ही अप्लाय करायचे. मग यासाठी मी पोस्ट अगोदरच सांगितलं तुम्हाला कोणकोणत्या आहे, परंतु वॅकन्सी सुद्धा तिथे मी क्लिअर केल्या कोणकोणत्या वॅकन्सीज आहे. तर या ठिकाणी चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर ही एक पोस्ट आहे. नंतर पुढे स्टेशन मास्टर ही एक पोस्ट आहे. गुड ट्रेन मॅनेजर्स आहे. नंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट आहे. नंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे. ओके, झोनल रेल्वेज वाईज जे आहे या पोस्ट तुम्हाला दिलेल्या आहे. मग ज्या ठिकाणी वॅकन्सी ज्या पोस्टच्या जास्त असतील आणि आपलं एज्युकेशन ज्या पोस्टसाठी आपण फुलफिल होतो किंवा फिट बसतं त्या पोस्टसाठी तुम्हाला काय करायचंय, अप्लाय करायचंय विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओके, मग पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, सर फीस किती आहे. ओके, आता फीस जी आहे ती IBPS पेक्षा तर कमी आहे. IBPS ची 850-900 यापर्यंत फीस असते, परंतु रेल्वेची फीस जी आहे ती कमी आहे. आणि रेल्वे पुन्हा एक पॅटर्न राबवते. रेल्वे काय करते, तुम्ही जी फीस भरली आहे ती फीस भरल्यानंतर तुम्हाला साधारणतः रिफंड सुद्धा करते. त्याकरता फॉर्म भरत असताना तुम्ही काय करायचे, तुमच्याच बँकेच्या अकाउंटमधून फॉर्म भरायचा आहे, कारण जी फीस रिफंड येणार आहे ती तुमच्याच अकाउंटला आली पाहिजे, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मग फीस किती आहे, जे विद्यार्थी समजा जनरल किंवा OBC किंवा EWS मधून येतात त्या विद्यार्थ्यांसाठी एक्झामिनेशन फीस किती आहे, तर एक्झामिनेशन फीस जी आहे ती आहे 500 रुपये. किती आहे? 500 रुपये. मग एक्झाम झाल्यानंतर, एक्झाम कंप्लीट झाल्यानंतर
पहिली म्हणजे सीबीटी फर्स्ट झाल्यानंतर तुमची फीस जी आहे तुमच्या अकाउंटला किती येणार आहे, 400 रुपये येणार आहे. परंतु मागचं 2019चे 400 रुपये अजून यायचे बाकी विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे याचं लगे खूप विचार करायची गरज नाहीये. 500 रुपये असं समजून चालायचं, आपण परीक्षेसाठी भरतोय हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता ही फीस जी आहे कोणासाठी आहे 500 रुपये, जे जनरल, ईडब्ल्यूएस नंतर ओबीसी कॅटेगरीचे जे काही मेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी ही फीस आहे. मग महिलांसाठी किती आहे, एससी साठी किती आहे, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी किती आहे, एससी एसटी साठी किती आहे. बघा या ठिकाणी पीडब्ल्यूडी फिमेल ऑल कॅटेगरी, नंतर ट्रान्सजेंडर, नंतर एक्स सर्व्हिसमेन्स, नंतर पुढे बिलॉंगिंग टू एससी एसटी मायनॉरिटी कम्युनिटीज यांच्यासाठी किती आहे, तर ती आहे 250 रुपये. किती आहे, 250 रुपये. मग ही फीस रिटर्न होणार आहे का, होणार आहे. सीबीटी फर्स्ट कंप्लीट झाल्यानंतर यांची पूर्ण फीस काय होणार आहे, ज्या अकाउंट मधून तुम्ही फॉर्म भरणार त्या अकाउंट मध्ये तुमची फीस पूर्णपणे काय होणार आहे, रिफंड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर हा झाला फीसचा मुद्दा, मी तुम्हाला इथे क्लिअर करून दिला विद्यार्थी मित्रांनो. तर फीस किती असणार आहे हे इथे मी क्लिअर केलं. ओके. तर मग सर एज लिमिट काय आहे, एज लिमिट मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की रेल्वेनं 3 वर्ष जे आहे कोविडमुळे काय केलं, इन्क्रीज केले. तर 3 वर्ष कशामध्ये, जे काही समजा विद्यार्थी या ठिकाणी आता जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहे ज्यांना कोणताच रिझर्वेशन नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी ते कितीपर्यंत 1989च्या नंतर ज्यांचा जन्म झालेला आहे ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके. आणि मिनिमम वय वर्ष किती पाहिजे अप्लाय करण्यासाठी, फक्त 18 वर्ष पाहिजे सगळ्यांसाठी. ओबीसी साठी सुद्धा 18 वर्ष मिनिमम, नंतर एससी एसटी साठी 18 वर्ष, आणि मॅक्झिमम किती पाहिजे तर 36 पेक्षा जास्त नाही पाहिजे. किती, 36 पेक्षा जास्त वय नाही पाहिजे. कशासाठी, आता जनरल ईडब्ल्यूएस आणि याच्यासाठी 36 पाहिजे, नंतर हा जो ओबीसी वाला जो आहे याच्यासाठी 39, आणि हा जो एससी एसटी वाला जो आहे याच्यासाठी किती पाहिजे, मॅक्झिमम 41 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके. तर या ठिकाणी एज लिमिट जे आहे ते आपण इथे लेवल 5 आणि 6 साठी एज लिमिट जे आहे त्या ठिकाणी दिली. जो काही समजा अनरिझर्व कॅटेगरीचा उमेदवार आहे त्या विद्यार्थ्यासाठी जे काही आहे समजा एज लिमिट, ते एज लिमिट आपण या ठिकाणी क्लिअर केलं विद्यार्थी मित्रांनो. ओके. एज लिमिट आपण अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं या ठिकाणी. ओके. तर हे झालं एज लिमिट. सर एज रिलॅक्सेशन जे आहे ते कसं असणार आहे, तर एज रिलॅक्सेशन जे आहे ते या ठिकाणी एज रिलॅक्सेशन जे आहे या ठिकाणी बघा, एज रिलॅक्सेशन 5 वर्ष, नंतर 3 वर्ष, नंतर जे काही समजा ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांच्यासाठी 3 वर्ष, नंतर एससी एसटी चे उमेदवार जे आहे त्यांच्यासाठी किती आहे तर 5 वर्ष. मी पहिले पण तुम्हाला इथे क्लिअर केलं, या ठिकाणी 3 वर्ष आणि 5 वर्ष. ठीक आहे. एज रिलॅक्सेशन या पद्धतीने असेल विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांसाठी. मग पुढे बघा सर, ओबीसी आणि जे की समजा ओबीसी ईडब्ल्यूएस यांच्यासाठी 5 वर्ष, नॉन क्रिमिनल साठी जे आहे ते इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नंतर पुढे बघा या ठिकाणी नंतर ऑर्गनाइज नॉन क्रिमिनल साठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता एक्झामचे जे काही स्टेज आहे त्या एक्झामच्या स्टेज कशा असणार आहे, या ठिकाणी एक्झामच्या स्टेज जे आहे पहिले तुमची सीबीटी फर्स्ट होईल. काय होईल, सीबीटी फर्स्ट. ओके. नंतर कम्प्युटर कशासाठी बघा, स्टेजेस देयर शाल बी 2 स्टेजेस कम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉलोड कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. ओके. नंतर कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट कोणासाठी आहे, स्टेशन मास्टर साठी आहे. नंतर टायपिंग स्किल टेस्ट कोणासाठी आहे, सिनियर कम क्लर्क टायपिस्ट, नंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, नंतर गुड ट्रेन मॅनेजर साठी सिनियर कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर्स. नंतर 2 स्टेजेस असणार आहे, सीबीटी फर्स्ट आणि सीबीटी 2, आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. टायपिंग कोणासाठी असणार आहे, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट. नंतर स्टेशन मास्टर साठी कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट होईल. यांच्यासाठी टायपिंग असणार आहे का, गुड ट्रेन मॅनेजर साठी, सिनियर कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर साठी नाही. ओके. तर हे झालं. नंतर सर एक्झाम दिल्यानंतर सीबीटी फर्स्ट मध्ये किती विद्यार्थ्यांचं इथे या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, तर एका पोस्ट साठी सीबीटी 2 साठी किती लोक घेणार आहे, एकास 15, आणि सीबीटी 2 मधून जे काही समजा टायपिंग स्किल आहे टायपिंग स्किल साठी किती घेणार आहे, एकास 8 घेणार आहे. सर निगेटिव्ह मार्किंग आहे का, IBPS चा 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते, रेल्वेची जी निगेटिव्ह मार्किंग असते ती असते 1/3. ओके.
किती असते 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते विद्यार्थी मित्रांनो रेल्वेची, ही लक्षात ठेवा. ओके, स्टेजेस ऑफ एक्झाम आपण या ठिकाणी काय केलं, क्लिअर केलं विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग या ठिकाणी एक्झामचा पॅटर्न जो आहे तो एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी फर्स्ट साठी कॉमन फॉर ऑल नोटिफाईड जे आहे सगळ्यांसाठी सेम असणार आहे. सीबीटी फर्स्ट जे आहे ती सीबीटी फर्स्ट कॉमन फॉर ऑल नोटिफाईड पोस्ट जे आहे त्यांच्यासाठी. ओके, नंतर एक्झाम ड्युरेशन जे आहे ते असणार आहे 90 मिनिटाचं. नंतर जनरल अवेअरनेस सब्जेक्ट जो आहे तो 40 क्वेश्चन असणार आहे याच्यामध्ये 40 मार्कासाठी. मग यामध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट करावं लागेल. यामध्ये हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, सोशल सायन्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, सगळ्या गोष्टी ज्या आहे इथे विचारल्या जाईल. मॅथमॅटिक्सचा पॅटर्न जो आहे तो बँकिंग आणि एसएससी आणि रेल्वे जवळपास समजा 60-70% जवळपास इक्वल आहे. नंतर रिजनिंग जे आहे ते या ठिकाणी इझी असेल, एवढं अवघड नसेल बँकिंग सारखं. नंतर टोटल नंबर ऑफ क्वेश्चनचा जर विचार केला तर आहे 100. तर एक्झामिनेशन जे आहे एक्झामिनेशन 120 मिनिट कशासाठी असेल, जे की समजा स्क्राईब घेऊन येतात विद्यार्थी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट त्यांच्यासाठी. ओके, आणि निगेटिव्ह मार्किंग मी तुम्हाला पहिले पण क्लिअर केलं की 1/3 निगेटिव्ह मार्किंग असेल रेल्वेला. किती असेल 1/3. ओके, नंतर सीबीटी सेकंड नंतर जे काही विद्यार्थी पास होतील त्यांना काय करावं लागेल, सीबीटी सेकंड द्यावं लागेल, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट सेकंड. ओके, तर अशा पद्धतीनं जे आहे जे काही एक्झाम्स आहे त्या एक्झामच्या स्टेजेस किंवा जो काही पॅटर्न्स आहे तो पॅटर्न्स अशा पद्धतीने असेल. ठीक आहे, मग सर सेकंड पॅटर्न कसा असेल, या ठिकाणी सेकंड पॅटर्न जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सेकंड पॅटर्न जो आहे तो कसा असेल, या ठिकाणी सेकंड पॅटर्न जो आहे या ठिकाणी जनरल अवेअरनेस जे आहे बघा एक्झाम ड्युरेशन जे आहे 90 मिनिटाचंच असेल. एक्झाम ड्युरेशन जे आहे ते 90 मिनिट्सच असेल या ठिकाणी. नंतर एक्झाम ड्युरेशन जे आहे नॉर्मलायझेशन दिलं पुढे. नंतर सेकंड टाईप जो आहे एक्झामचा कसा असेल, तर या ठिकाणी जनरल अवेअरनेस ड्युरेशन जे आहे 90 मिनिट्स, ड्युरेशन किती असेल 90 मिनिट्स असेल या ठिकाणी. नंतर जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन असेल. नंतर मॅथमॅटिक्स जे आहे ते असेल 35 क्वेश्चन. नंतर जनरल रिजनिंग जे आहे ते असेल 35 क्वेश्चन्स आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन असतील 120. किती असेल 120. म्हणजे फक्त जनरल अवेअरनेस मध्ये 10 क्वेश्चन या ठिकाणी काय झालेले इन्क्रीज झालेले आहे मेनच्या पॅटर्न मध्ये किंवा सीबीटी 2 मध्ये. क्लिअर आहे. तर हा झाला काय याचा सीबीटी 2 चा पॅटर्न सगळ्या पोस्ट साठी सेम आहे जवळपास. क्लिअर आहे. मग सर नॉर्मलायझेशन असतं का, या ठिकाणी असतं. नॉर्मलायझेशन जे आहे ते असतं या ठिकाणी. नॉर्मलायझेशन जे आहे ते या ठिकाणी नॉर्मलायझेशन जे आहे ते या ठिकाणी बघा कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट जे आहे विल बी कंडक्ट आफ्टर क्वालिफाईड 2. ओके, त्यांनी सांगितलं की सीबीटी फर्स्ट आता कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट सायकोमॅट्रिक टेस्ट सारखीच असते, फक्त ही कशासाठी होणार आहे हे लक्षात ठेवा. ही जी पोस्ट आहे यामध्ये स्टेशन मास्टरची पोस्ट जी आहे यासाठीच काय होते सीबीटी 2 होते. ओके, कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट जे आहे ती फक्त कोणासाठी होईल की जे काही समजा विद्यार्थी स्टेशन मास्टर हे पोस्ट जे आहे ते इथे काय करतात चूज करतात त्यांच्यासाठी ही जी आहे ती पोस्ट होईल. ही लक्षात ठेवा. ही एक्झाम जी आहे ती फक्त सीबीटी स्टेशन मास्टर साठी होईल. कोणती कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. ओके, मग मेडिकल एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे मेडिकल एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्याच्यानंतर मेडिकल एकदम स्टँडर्ड होईल. नंतर ज्या काही एक्झामच्या शिफ्ट जे आहे त्या एक्झामच्या शिफ्ट जास्त असल्यामुळे इथे नॉर्मलायझेशन खूप जास्त प्रमाणात होतं विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. नॉर्मलायझेशन जे आहे ते नॉर्मलायझेशन खूप जास्त प्रमाणात नॉर्मलायझेशन जे आहे शिफ्ट जास्त होत असल्यामुळे जेवढे की एक्झामच्या शिफ्ट होतं त्याच्यानुसार काय होतं डिफिकल्टी लेवलनुसार नॉर्मलायझेशन होतं. क्लिअर आहे. तर या ठिकाणी नॉर्मलायझेशनचा मुद्दा मी या ठिकाणी क्लिअर केला. नंतर पुढे बघा, पुढे या ठिकाणी स्क्राईब रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. नंतर आता सिलेबसमध्ये कोणकोणते टॉपिक येणार आहे ते सुद्धा मी इथे क्लिअर करतो. आता यामध्ये मॅथमॅटिक्समध्ये कोणकोणते टॉपिक येतील, यामध्ये नंबर सिस्टम असेल, डेसिमल, फ्रॅक्शन, एलसीएम, एससीएफ हे सगळं आपण शिकलेलो आहोत बँकिंग सेक्टरमध्ये. फक्त थोडेफार काही टॉपिक जे आहेत चेंजेस आहे. एलिमेंटरी ट्रायगोनोमेट्री, एलिमेंटरी अल्जेब्रा, जिओमेट्री अँड प्रॉफिट
लॉस तर आहेच समजा. आणि रिझनिंगमध्ये कोणकोणते टॉपिक आहे? ॲनॉलॉजी, कम्प्लिशन ऑफ नंबर अँड अल्फाबेटिकल सिरीज, कोडिंग अँड डिकोडिंग, मॅथमॅटिक ऑपरेशन्स, सिमिलिटीज अँड डिफरन्सेस. हे टॉपिक जे आहे हे टॉपिक आपल्याला करायचे आहे कशामध्ये? रिझनिंगमध्ये. ओके, मग पुढे आता जनरल अवेअरनेसमध्ये कोणकोणते टॉपिक आहे? जनरल अवेअरनेसमध्ये बघा, यामध्ये करंट इव्हेंट जे आहे ते, नंतर नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, गेम्स अँड स्पोर्ट्स, आर्ट अँड कल्चर ऑफ इंडिया, नंतर इंडियन लिटरेचर्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहे याच्यामध्ये विचारल्या जातील समजा. ओके, तर हे झालं जनरल अवेअरनेसच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो. मग आता पुढे बघा, हे झाला सिलेबस. आता टायपिंग स्किल टेस्ट जे आहे ती कोणाकोणासाठी आहे? टायपिंग स्किल टेस्ट जे आहे पोस्ट सिनियर टायपिंग स्किल टेस्ट जी आहे ती या ठिकाणी सिनियर क्लर्क कम टायपिस्ट यासाठी पोस्ट होईल. नंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट. नंतर टायपिंग स्किल टेस्ट कोणासाठी होईल? ही क्वालिफाईंग नेचर असेल. ओके, नंतर पुन्हा जे की टायपिंग स्किल टेस्टसाठी इलिजिबल होणार आहे ते किती असणार आहे? 8 टाइम असणार आहे. नंतर इंग्लिशमध्ये जर टायपिंग करायची असेल तर त्यासाठी 30 वर्ड पर मिनिट तुम्हाला करावं लागेल, आणि हिंदीमध्ये करायची असेल तर 25 वर्ड पर मिनिट तुम्हाला करावे लागेल विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे झालं टायपिंग स्किल टेस्टसाठी. कोणासाठी हे टायपिंग? सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, नंतर टायपिंग स्किल टेस्ट यासाठी क्वालिफाईंग नेचर असेल. याच्यावर फक्त क्वालिफाईंग नेचर असेल टायपिंग स्किल टेस्ट, हे लक्षात ठेवा. ओके, नंतर पुढे टायपिंग स्किल टेस्ट जे आहे याबद्दल. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं कसं होईल? हे बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे या ठिकाणी, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बेस्ड परफॉर्मन्स कॅन्डिडेट एक्झामिनेशन कॅन्डिडेट इक्वल टू द नंबर ऑफ वॅकन्सीज विल बी कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲज पर देअर मेरिट अँड ऑप्शन्स. इन केस 2 or more candidates securing same marks, their merit positions shall be determined by age criteria. ओके, म्हणजे एकापेक्षा जास्त विद्यार्थी जर एकाच मार्कावर असतील तर एज नुसार त्याचं काय केलं जाईल? सिलेक्शन केलं जाईल. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं मेडिकल फिटनेस टेस्ट होईल. नंतर पुढे जे की समजा रेल्वेचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतील ते सगळ्या या गोष्टी करतील, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बाबतीत. ओके, मग पुढे बघा, या ठिकाणी ज्या की पोस्ट आहे ते मी तुम्हाला पुढे आता कोणासाठी टायपिंग पाहिजे आणि कोणासाठी नाही पाहिजे. आता गुड ट्रेन मॅनेजर जे आहे, गुड ट्रेन मॅनेजर यासाठी टायपिंग आहे का? नाही. नंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट यासाठी टायपिंग आहे. नंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट यासाठी टायपिंग आहे. नंतर पुढे चीफ कमर्शियल कम टायपिस्ट सुपर तिकीट सुपरवायझर यासाठी आहे का? नाहीये. आणि स्टेशन मास्टर यासाठी कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. ही सीबीटी म्हणजे सायकोमेट्रिक टेस्ट याला म्हटलं जाईल विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि सीबीटी फर्स्ट जे आहे ती सगळ्या पोस्टसाठी कॉमन आहे. आणि पुन्हा जेवढ्या की पोस्ट दिलेल्या आहे या 5 पोस्टसाठी सीबीटी सेकंड सुद्धा काय आहे? कॉमन आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. म्हणजे सब्जेक्ट सेम आहे. काय आहे? सब्जेक्ट सेम आहे सीबीटी फर्स्ट आणि सीबीटी 2 साठी. ओके, नंतर हे झाल्यानंतर तुमचं मेडिकल स्टँडर्ड्स आर इंडिकेटिव्ह नेट एक्झॉस्टिव्ह टू अप्लाय कॅन्डिडेट्स इन जनरल. त्यांनी सांगितलं कॅन्डिडेट्स अंडर लॅसिक सर्जरी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, कोणतं? लॅसिक सर्जरी ऑर एनी अदर सर्जरी प्रोसिड टू करेक्ट रेफ्रॅक्टरी एरर नॉट एलिजिबल फॉर द पोस्ट हॅव्हिंग अ मेडिकल स्टँडर्ड A2 A3 इन दिस सेंट्रल. आता ज्या विद्यार्थ्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे समजा सर्जरी लेवल, त्या विद्यार्थ्यांना इथे काही पोस्टसाठी अप्लाय करता येत नाही, हे लक्षात ठेवा. ओके, मेडिकल स्टँडर्ड जे आहे A2 A3, मेडिकल स्टँडर्डच्या बाबतीत आपण पुढे व्हिडिओ बनवणारच आहोत. पूर्ण ॲप्लिकेशन प्रोसेसबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये सांगणार आहोत. तर या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये ही गोष्ट सांगतोय. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे या ठिकाणी जे काही समजा SC ST कम्युनिटीले विद्यार्थी आहे यांच्यासाठी रेल्वेनं खास फॅसिलिटी ठेवलेली आहे की जे तुम्ही सेंटर टाकणार आहात त्या सेंटर पर्यंत तुम्हाला फ्री ट्रॅव्हलिंग असेल. तुम्ही कुठेही जे काही समजा तुमचं सेंटर आहे ते सेंटर टाकू शकता. SC ST candidates who wish to avail P travel authority will out to indicate yes the relevant column in the online application and upload valid caste certificate. परंतु याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते काय करावं लागेल? अपलोड करावं लागेल, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढे जे SC ST कम्युनिटीले विद्यार्थी आहे यांच्यासाठी ट्रॅव्हल अलाउन्सेस जे आहे ते काय आहे? फ्री आहे. ठीक आहे,
नंतर या RRBs आहे, मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये की जे काही समजा 21 RRBs आहे त्या 21 RRB बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे अगोदरच. नंतर आता आपल्याला मुंबईच्या वॅकन्सी बघायच्या आहे कास्ट वाईज कोणकोणत्या ठिकाणी. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरचा जर वॅकन्सीचा विचार केला तर जनरल कॅटेगरीचे आहे 36 वॅकन्सी. किती आहे? 36. SCच्या आहे 14, नंतर STच्या आहे 7, OBCच्या आहे 24 आणि EWHच्या 9 आणि टोटल आहे 90. नंतर स्टेशन मास्टरचा जर विचार केला या ठिकाणी ओके, मग आता इथे मुंबईचा जर विचार केला तर सेंट्रल रेल्वे, साऊथ सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे येतं याच्यामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला जॉब करायला भेटेल सेंट्रल रेल्वे, नंतर साऊथ सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे. नंतर स्टेशन मास्टरचा जर विचार केला तर जनरल कॅटेगरी 36, नंतर SC ST जे आहे ते आहे 28. टोटल जर विचार केला या ठिकाणी तर या इकडे वॅकन्सीज ज्या आहेत त्या वॅकन्सीज पोस्ट वाईज टोटल 90 दिलेल्या आहे या ठिकाणी. वेस्टर्न रेल्वेच्या 90, नंतर इकडे सेंट्रल रेल्वेच्या 3 आणि इकडे 24. नंतर इथे सेंट्रल रेल्वेच्या आहे 185, साऊथ सेंट्रल रेल्वेच्या 9 आणि वेस्टर्न रेल्वेच्या आहे 2. नंतर या ठिकाणी गुड ट्रेन मॅनेजरच्या ज्या आहे त्या आहे सेंट्रल रेल्वेच्या आहे 151, नंतर साऊथ सेंट्रल रेल्वेच्या आहे 7 आणि वेस्टर्न रेल्वेच्या आहे 108. नंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टचा जर विचार केला तर या ठिकाणी आहे सेंट्रल रेल्वे आणि सेंट्रल रेल्वेच्या 27 आणि वेस्टर्न रेल्वेच्या आहे 61. साऊथ सेंट्रल रेल्वेच्या नाही आहे. नंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्टचा जर विचार केला तर सेंट्रल रेल्वेच्या आहे 79, नंतर साऊथ सेंट्रल रेल्वेच्या आहे 2 आणि वेस्टर्न रेल्वेच्या आहे 79. टोटल आहे 827 वॅकन्सीज आहे विद्यार्थी मित्रांनो. किती? 827. तर अशा पद्धतीने जे आहे सेंट्रल रेल्वे, साऊथ सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, नंतर पुढे गुड्स ट्रेन मॅनेजर, नंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्ट आणि सिनियर टायपिस्ट या वॅकन्सी ज्या आहेत मी इथे तुम्हाला पोस्ट वाईज आणि झोन वाईज जे आहे या ठिकाणी काय केल्या, क्लिअर केल्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. मग आता पुढचं जे झोन आहे अहमदाबादमध्ये टोटल जर विचार केला आपण वॅकन्सीजचा तर त्या आहे जवळपास 516 वॅकन्सी. किती आहे? 516 वॅकन्सीज आहे. तर या ठिकाणी वेस्टर्न रेल्वेचाच विचार केला जातो अहमदाबादमध्ये आणि या पाचही पोस्टला वॅकन्सीज आहे 516. तुम्ही डिसाईड करायचंय कुठे अप्लाय करायचंय आपल्याला. ठीक आहे. मग पुढे सिकंदराबाद आपल्याला जवळ येते तर सिकंदराबादमध्ये किती टोटल वॅकन्सी? सिकंदराबादचा जर विचार केला तर या ठिकाणी टोटल आहे 478. किती आहे? 478. ओके. तर 478 वॅकन्सी आहे या ठिकाणी. साऊथ सेंट्रल रेल्वे ओके. आणि मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये तिन्ही पण झोन येतात, साऊथ सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे ओके, साऊथ सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे ओके. तर हे 3 प्रकार जे आहेत ते कुठे येतात? मुंबईमध्ये ओके. तर हे झालं वॅकन्सीज बाबतीत. नंतर पुढे तर वॅकन्सी तुम्हाला अप्लाय करताना काय करायचंय? मुंबई असेल, सिकंदराबाद असेल, नंतर आपलं अहमदाबाद असेल या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचंय. परंतु आपण महाराष्ट्रात नाशिकमधून आहात तर नाशिकमधून माझं तर म्हणणं असेल की तुम्ही मुंबई ठिकाणी अप्लाय करायचंय कारण त्या ठिकाणी तिन्ही रेल्वेचे झोन येतात. बघा या ठिकाणी तिन्ही रेल्वेचे झोन कोणकोणते येतात या ठिकाणी बघा. मुंबईचा जर विचार केला आपण तर इथे मुंबईचा विचार केल्यानंतर 3 झोनमध्ये आपल्याला इथे साऊथ सेंट्रल रेल्वे असेल, नंतर सेंट्रल रेल्वे असेल आणि वेस्टर्न रेल्वे या ठिकाणी. आणि जागा पण खूप चांगल्या आहे विद्यार्थी मित्रांनो 827. ठीक आहे. आता जे विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्या विद्यार्थ्यांनी लाईक करायचं आहे आणि इतर ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा आहे. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या प्रोसेसमध्ये. ॲप्लिकेशन प्रोसेस कशी असेल, नंतर या ठिकाणी काय काय डॉक्युमेंट लागतात ॲप्लिकेशन करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी ज्या आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.